काहीच तर एवढा वाटाणा सोलून झालेला आहे आणि हा सर्व कचरा आहे. इथे फरशी. आता याचं तर काय कचऱ्याच्या डब्यातच टाकून द्यायला लागणार आहे, क्योंकि हम तो मुंबई में रहते, तो हमारे पास तो इधर तो को गाय वाई कुछ नहीं. गांव में रहते थे तो अभी ये गाय भैंस जो भी है जानवर लोग खा लेते थे. अभी इसको हम लोग को इधर कचरे में डालना पड़ेगा. आणि ही एवढीच तयारी सर्व पावभाजीसाठी चाललेली आहे. आणि इथे 2 बीट आहेत, शिमला, गाजर वगैरे अजून पण घ्यायला लागणार आहे आपल्याला सामान. ही सर्व तयारी चाललेली आहे फक्त आणि फक्त पावभाजीसाठी. चला तर मग कंटिन्यू राहा तुम्ही पण आमच्यासोबत. बघा मी कशी पावभाजी बनवते वगैरे वगैरे. चला गाईस, तर इथे माझी निम्मी भाजी चिरून झालेली आहे. मी तुम्हाला दाखवते. आधी तर वाटाणे सोलून घेतले होते, त्यानंतर फ्लावर, बटाटा, गाजर, फरशी आणि आता मी कापत आहे बीट. बाकीच्या ज्या नको भाज्या त्या साईडला ठेवल्यात आणि एवढ्या भाज्या मी अशा चिरून घेतल्यात. ह्या सर्व आपण एका टोपात टाकणार आहे आणि कुकरला शिजायला लावणार आहोत. इथे आता कुकरमध्ये मी भाजी शिजायला लावलेली आहे. इथे शिमला कापून घ्यायला लागेल आता मला बारीक एकदम, कारण की भाजीमध्ये जर शिजायला टाकलं कुकरला लावून तर त्याची टेस्ट नाही लागत. सो एकदम बारीक चिरून टोमॅटोसारखी एकदम खूप जास्त बारीक चिरून ती भाजीमध्ये कांद्यामध्ये मिक्स करून शिजवून मग पावभाजी करायला घ्यायची. सो गाईज, आपला कुकर होत आलेला आहे. इकडे मी अशी एकदम बारीक शिमला कापून घेतली आहे. तसाच इकडे कांदा पण कापायचा आहे, टोमॅटो कापायचा आहे आणि इकडे जो कांदे ठेवलेत ते आपल्याला खाण्यासाठी आहे पावभाजीवर टाकून, आणि हे भाजीमध्ये टाकायचे आहेत. टोमॅटो बारीक चिरून घेतलेत, कांदा पण बारीक चिरून घेतलेला आहे. सर्व रेडी आहे. तर फक्त कुकर गार होऊ द्या, म्हणजे ते स्मॅश करून भाजी बनवायला तयारी सुरू करूया. काहीच तर हा कांदा कापलेला हा फ्रीजमध्ये ठेवते मी. आणि इथे स्मॅश करायला घेतलं आहे कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट. आणि इथे पाण्यामध्ये कोथिंबीर ठेवली, जी की नंतर कापून खायला घेणार आहोत. चला तर बघूयात मग पुढे अजून कसं करायचं, काय करायचं वगैरे वगैरे. गाईस, पावभाजी करायला घेतली आहे मी आणि ह्या बाईनी मला आत्ता सांगते की फ्रीजमध्ये मसाला नाही आहे पावभाजीचा, आणि मी पावभाजी करायला घेतली. सगळं रेडी झालं आहे आणि गाणं ऐकत बसली आहे. लहान वाटतं हिला. बघा, वाटतंय काय कुछ हे तुमको. एकदम चिलमध्ये बसली आहे आणि मला बोलते आता खाली जा म्हणून. तर इकडे मी कपडे काढलेत घालायला आणि मी चालली आता परत खाली मसाला आणायला. हिच्यामुळे कॉपीराईट लागेल मला, बंद कर. आता मी पुन्हा बाहेर चालली आहे सामान आणायला आणि इथे मम्मीने छान अशी रांगोळी काढली आहे. चला आता मग जाऊयात सामान घ्यायला. कानातलं घालायलाच विसरले. पाव एवढं सामान घेऊन मी चालली आता घरी. आणि मला कोणत्याच दुकानात दूध नाही भेटलंय. उद्या सकाळी येईल. अमूल बटर पण नव्हतं भेटलं, त्यामुळे हे क्यूब आणायला लागलेत मला. तर इथे ही भाजी स्मॅश केलेली आहे. मी आता जस्ट एव्हरेस्ट पावभाजी मसाला घेऊन आली आहे आणि क्यूब्स आपल्याला छोटे छोटेच भेटले. ऑलरेडी थोडं घरात होतं बटर. आणि इथे कांदा, शिमला मिरची आणि टोमॅटो सर्व शिजायला ठेवलं आहे. ह्यानंतर आपण ही स्मॅश केलेली भाजी याच्यात टाकणार आहोत आणि मसाले वगैरे ॲड करून मस्तपैकी भाजी रेडी होणार आहे. आता यात टाकला पावभाजी मसाला, त्यानंतर लाल तिखट मिरची पावडर. मी कॅमेरा पकडला त्याच्यामुळे मम्मी सगळं टाकते आहे.
मिक्सअप करून घ्यायचं मस्तपैकी छान असं तेल सुटस तोपर्यंत. याला तेल सुटायला लागले आता. असं थोडंसं दाबायचं. बघा मी बोललेली ना, बारीक शिमला कापल्यावरती एकदम मस्त होते. आणि बारीक टोमॅटो कांद्याची पेस्ट करून घ्यायची, अद्रक लसूण वगैरे, आणि असं मस्तपैकी स्मॅश करायचं त्याला. आणि ह्या बाजूला तर आपली स्मॅश केलेली भाजी आहेच आहे. त्याला मस्त शिजू द्यायचं. मसाले पण एकदम मस्त शिजून द्यायचे. जास्त काहीच नाही याच्यामध्ये. मीठ, लाल तिखट मसाला आणि पावभाजी मसाला टाकला बस. हळद वगैरे टाकू नका. लाल तिखट मिरची पावडर टाकली बस झालं. आणि पावभाजी मसाला टाकायचा. त्याच्यानेच खूप जास्त टेस्ट येते भाजीला. त्यामुळे हळद वगैरे किंवा दुसरे काही मसाले ॲड करू नका. भाजीची पूर्ण टेस्ट जाईल. त्याच्यात मी टाकते भाजी. ही झालेली आहे रेडी पावभाजी. आणि मी वरतून बटर टाकलं आहे. बटर टाकल्यावरती एकदम मस्तपैकी हातावून घ्यायचं. गाईस, तर आय गेस मी ही पावभाजी आता सेकंड टाईम का थर्ड टाईम बनवते आहे. नेहमी माझी मम्मी बनवायची. बरोबर, मी थर्ड टाईम बनवत असणार आहे किंवा सेकंड टाईम, पण मला तर वाटते थर्ड टाईम. सो मी थर्ड टाईम बनवते आहे. कशी दिसते भाजी. मला एवढी भूक लागली ना बघूनच. आणि स्मेलने, सुगंधाने, आहा. तर गाईज इथे मी असे पाव असे सेपरेट करून घेतलेत. ब्रेडच बोलते, ब्रेड पण आहेत. ज्यांना ब्रेड खायचे ते ब्रेड पण खाऊ शकतात पावभाजीसोबत, असं काही नाही आहे. सो इथे असे पाव सेपरेट करून घेतलेत सर्व. टोटल ही 2 लादी आहे. अजून 1 लादी आहे. आणि तवा तापायला ठेवला आहे. सो आपण इथे मस्तपैकी बटर लावून गरम करून घेऊयात. आणि पावभाजी ऑलमोस्ट रेडी आहे. आता तर बघा तुम्ही किती छान कलर आला आहे. उद्या तर अजूनही छान लागेल. ते पाव गरम होतो आहे. मस्तपैकी याला बटर लावत आहे मी. आणि इथे भाजी पण झालेली आहे. तर गाईज आम्ही बसलो आहे पावभाजी खायला. या तुम्ही पण पावभाजी खायला आणि सांगा कशी झाली आहे.